आंबेगाव तालुक्यातील पश्चिम भागातील आणखी एका ठिकाणाला भेट द्यायला आज आपण आलो होतो। पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, नगर, सोलापूर या जिल्ह्यातील दुष्काळी भागांसाठी वरदान ठरणारं आणि कुकडी प्रकल्पातील सर्वात मोठं असलेलं धरण म्हणजेच डिंबे धरण या ठिकाणाला भेट देण्यासाठी आज आपण आलो। हुतात्मा बाबू गेनू सईद जलाशय नाव असलेल्या या डिंबे धरणाची पाणी साठवण क्षमता सुमारे 13.5 TMC एवढी आहे आणि हेच पाणी जवळपास 14,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरती इरिगेशनसाठी वापरले जाते। तसेच 5 मेगावॅट क्षमतेचे जलविद्युत केंद्र देखील या ठिकाणी उभारण्यात आले आहे। पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, शिरूर तसेच नगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड व सोलापूर येथील करमाळा या ठिकाणी असलेल्या लोकांना शेतीसोबतच पिण्याचे पाणी देखील या कुकडी प्रकल्पाद्वारे प्राप्त होत असते। ते डाव्या बाजूला असलेला 55 किलोमीटरचा कॅनल आणि उजव्या बाजूला असलेला 116 किलोमीटरचा कॅनल या दोन्ही कॅनलद्वारे ते पाणी वाहून नेले जाते। कॅनलला पाणी सोडल्यानंतर नदीला ज्या ठिकाणी पाणी येऊन मिळते त्या पॉईंटवरती आता आपण उभे आणि हा सगळा परिसर तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा। ते पाहिल्यानंतर संध्याकाळच्या वेळी फुलवडे गावच्या आजूबाजूचा परिसर पाहायला आपण आलो होतो। तो फिरता फिरता खूप भारी सिनरी या ठिकाणी आली होती, म्हणून साठी आकर्षक अशी सायंकाळची व्हिडिओ मी या ठिकाणी ॲड करतोय। सूर्यास्त होऊन गेल्यानंतर आकाशात पसरलेली लाली, चहूबाजूचं शांत असं वातावरण, सोबतच समोर असलेला डिंबे धरणाचा अथांग असा पाण्याचा परिसर पाहायला मजा येत होती। तुम्हाला पण हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आपली प्रतिक्रिया नक्की कळवा। तोपर्यंत आपण भेटूच आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।